कोणी उपवास करतात, कितीतरी लोक उपवास करणारे आपल्याला पाहिलं. ध्रुवाचं चरित्र पहा की हो. ध्रुवाने देवाचं दर्शन मिळवण्याकरता ध्रुव जेव्हा मधुवनात गेला, तपश्चर्या सुरू झाली. पहिला महिना ध्रुवाचा असा होता, त्रिरात्रांते कपित्थ बदराशना. 3 दिवसाच्या नंतर ध्रुवाने हार घ्यायचा ठरवला. काय काय घेतलं होतं? जे भेटेल ते फळ. आणि त्या जंगलात 2च फळं होती, बोर आणि कवठ. कवठ मिळालं तर थोडं बरं तरी आहे, आणि बोर मिळालं तर काय मिळायचं, काय खायला मिळायचं. आणि बोर म्हणजे ते आजच्यासारखं ते सफरचंदासारखं बोर जे असतं मोठं ते नाही, देशी बोर, शेंबड बोर म्हणतात की नाही ते. मिळालेलं 1 बोर तर 1च बोर, आणि 1 कवट तर 1च कवट. जे पहिल्यांदा मिळालं ते सेवन करून राहायचं. 3 दिवस परत आहार नाही. पहिला महिना असा घालवला. दुसऱ्या महिन्यात ध्रुवाने विचार केला, देव भेटत नाही ना, तपश्चर्येचं स्वरूप अजून कठोर करा. काय करा आता 6 दिवसानंतर आहार घ्या. कोणता घ्या? हे झाडाची गळून पडलेली फळं सुद्धा नाही, गळून पडलेली पानं खा. 4 पानं खावी. 6 दिवसानंतर एकदा. देव भेटला नाही. परत अजून तपश्चर्या कठोर करतो म्हणे. ध्रुवाने काय ठरवलं? 3रा महिना लागला. ध्रुव म्हणायला लागला, आता 6 दिवसानंतर नाही, 9 दिवसानंतर. आता फळं नाही, आता पानं नाही, आता पाणी प्यायचं म्हणे. 1 घोट पाणी. 9 दिवसानंतर 1 घोट पाणी. 4थ्या महिन्याला सुरुवात झाली. दर्शन देवाचं होत नाही. हे ध्रुवाच्या लक्षात आलं. ध्रुवाने ठरवलं, अजून कठोर तप करावं लागेल. काय करायचं आता 12 दिवसानंतर. आता काय? फळ नाही, पान नाही, घोडभर पाणी होतं तेही नाही. 12 दिवसांनी एकदा श्वास घ्यायचा. म्हणजे एकदा श्वास. 12 दिवसानंतर किती श्वास झाले असतील? 2.5 श्वास होतात बघा. एवढंच श्वासच घ्यायचा फक्त. 12 दिवसानंतर एकदा श्वास घ्यायचा असं ठरवून ध्रुवाने तप केलं. 5वा महिना लागला आणि ध्रुवाने ठरवून टाकलं, आता श्वासही घेणे बंद म्हणे. श्वासाचा वायूचाही आहार आता घ्यायचा नाही. आता श्वास घेतला तो कोंडला, तो देवाचं दर्शन झाल्याशिवाय श्वास सोडायचा नाही असं ठरवून ध्रुव जेव्हा तपश्चर्येला लागला, मग देवाचं दर्शन झालं. मला ते बाकी चरित्र ध्रुवाचं सांगायचं नाही. फक्त अन्न अशक्येनं, अन्न न सेवन करता उपवास करून देव जाणण्याचा, देवाचं दर्शन प्राप्त करून घेण्याचा जो प्रयत्न असतो ना, ते ध्रुवाचं कसं झालं बघा. कित्येक लोक अनाशक, काही ब्रह्मचर्य पाळून देवाचं दर्शन मिळवू इच्छितात. काही लोकांना उपवासाने देवाचं दर्शन मिळवण्याची इच्छा असते, तशी साधना करतात. काही लोकांचं असं असतं, तपश्चर्या करतात, कठोर तप करतात. कठोर तप करून देवाचं दर्शन आणि दीर्घकाल तप करीतच राहतात. एक महात्म्याची कथा आहे. एक महात्मा एका झाडाखाली, असा चिंचेचं झाड होतं, त्या झाडाखाली बसलेला. त्याची तपश्चर्या चालू असताना अनेक महात्मे त्याच्या जवळून जाताना त्याला दर्शन देऊन जायचे. हाही दर्शन घ्यायचा, आनंद वाटायचा. एका दिवशी नारद चालले होते. या नारदाला हाक मारली. नारद म्हटले, मी येणारच आहे तुझ्याजवळ तुला दर्शन द्यायला. तुझं दर्शन घ्यायला येणार आहे म्हणाले नारद. एवढी तपस्या करतोस तू, आम्हाला आनंद आहे म्हणे. नारद जवळ गेले, यांना नमस्कार केला. नारदाने त्याला नमस्कार केला. इकडचं तिकडचं बोलणं झालं. यांना विचारलं नारदांना, कुठं निघालात? नारद म्हणले, वैकुंठात. कशा करता? देवाच्या दर्शनाला. जाऊन येणार आहात का? येणार आहे. परत येताना याच मार्गे येणार आहात का? याच मार्गे येतो. कशा करता विचारतोस म्हणे. त्याने सांगितलं, माझा एक निरोप होता देवाला, विचारून येता का माझा एक प्रश्न? विचारतो म्हणे. चाललोच वैकुंठाला, जाताना इकडूनच जाणार आहे, तुला सांगूनच जातो निरोप काय आहे. आनंद म्हणे. एक माझा निरोप विचारा की मी इथं तपस्या करीत बसलो, देवाच्या दर्शनाकरता माझं तप चालू आहे. देवाला विचारा, मला दर्शन द्यायला कधी येणार आहात? एवढंच विचारायचं म्हणे मला, बाकी काही नाही. नारद म्हणले, ठीक आहे, एवढी तपस्या चालू आहे, देव येतीलच तुला दर्शन द्यायला. आज ना उद्या, एवढंच की रे. कधी येणार आहेत विचारायला जर सांगत असेल तर मी विचारून येतो. हा. नारद गेले, वैकुंठात गेले, भगवंताला भेटले, दर्शन झालं, इकडचं तिकडचं बोलणं झालं. देवाला नारदाने सांगितलं, देवा एक काम, दुसरं एक काम होतं. काय? येताना एक रस्त्यात साधू भेटला हो. बर. तर ते एक गावाचं वगैरे नाव सांगितलं आणि तिथं तो चिंचेच्या झाडाखाली बसलेला साधू आहे. होय, माहिती आहे म्हणले देव. तपस्या चालू आहे देवा त्याची. हो. तुमच्या दर्शनाकरताच त्याचं तप चालू आहे. होय. त्यानं मला विचारायला सांगितलंय की त्याच्याकडे दर्शन द्यायला तुम्ही कधी येणार आहात, कधी जाणार आहात देवा सांगता? देवाने सांगितलं, सांगतो. सांगा ना देवा. देव म्हटले, नारदा थोडं अवघड आहे म्हणे, पण त्याला सांगा म्हणे माझा निरोप. काय? तुझ्या झाडाखाली बसलाय की नाही, ते जे चिंचेचं झाड आहे, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म त्याची तपस्या झाल्यावर त्याला दर्शन द्यायला येणार आहे. बरं, हे एवढी कठोर परीक्षा पाहावी देवानी.
त्याला निरोप. नारद म्हणले देवा हे काय बोलता म्हणे, त्याला लवकर दर्शन देऊन मोकळं करा ना, एवढा दीर्घकाल त्याला तुम्ही लावणार जर असाल, हा जर निरोप मी त्याला सांगितला माझ्या समोर बिचाराचा हार्ट फेल होईल, मला विनाकारण ताप कशा करता. देवाने सांगितलं ना तुम्ही त्याला सांगून तरी बघा, त्याला त्रास होतो का आनंद होतो तिथे गेल्यावर ठरवा, बघून ठरवा. नारद म्हणले ठीक आहे. परत निघाले नारद, परत निघाले. तिथून चालले होते. नारदाला काही त्याला भेटायची छाती होईना म्हणून दुरून दुरून चालले होते. यानंच नारदाला बघितलं, इकडे या नारदा, असे का जाता, मला चुकवता काय. नारद जवळ गेले. नारदाला त्याला विचारलं जाऊन आला तुम्ही कुंठाला, जाऊन आलो. देव भेटले, भेटले. बोलणं झालं, झालं. माझं काही विचारलं, विचारले पण विचारले पण म्हणजे काय देवाने उत्तर दिलं नाही, दिले म्हणे पण अरे काय पण ते वगैरे काय नंतर बघू म्हणे. पण देवाने काय उत्तर दिलं मला कळालं तरी पाहिजे. काय म्हणाले देव, मला दर्शन द्यायला येणार नाहीत म्हणाले का, येणार आहेत म्हणे. कधी येणार आहेत हाच तर प्रश्न होता. नारदाने सांगितलं तुझ्या झाडाखाली बसला असला, या झाडाला जितकी पानं आहेत तेवढे जन्म तुझी तपश्चर्या झाल्यावर तुला दर्शन द्यायला देव येणार. एवढं ऐकलं आणि थैथया उठून नाचायलाच लागला किंवा आनंदानं. नारद म्हणजे वेडा झाला काय, त्याला हात धरून बसवलं, विचारलं तुला नाचायला का, तो म्हणला आनंद झाला. अरे मग आनंदाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, या एवढी पानं संपावीत, एवढ्या पानं एवढे जन्म संपावेत, तेवढे जन्म झाल्याच्या नंतर देव तुझ्याकडे दर्शन द्यायला येणार, आणि एवढे दिवस तपस्या करीत राहायचं, एवढे जन्म तुला मान्य आहे. तो म्हणला याच्यात किती आनंद आहे. म्हणला काय, एवढे जन्म माझे होणार. हो, हे आनंदाचं जरी नसलं तरी एवढ्या जन्मात मी तपस्या करीत राहणार, ती तपस्या माझी निष्काम असणार, देवाच्या दर्शनासाठीच असणार. इतके जन्म सतत देवाचं स्मरण होणार आणि त्याच्यानंतर एवढ्या जन्मानंतर का होईना देवाचं निश्चित दर्शन होणार. एवढे आनंद आहेत म्हणलं, याच्यात काय बिघडलं काय. हे काय, तपश्चर्येनं देवाला जाण्याचा प्रयत्न. अशी वेगळी वेगळी साधनं माणसं करतात. यज्ञ करतात, कोणी कोणी दान करतात. केवढं मोठं दान, दान देताना सुद्धा बऱ्याच लोकांनी मोठी मोठी दानं दिलेली आपल्याला पाहायला सापडतात की वेगळी वेगळी दानं देतात लोक. आपल्याजवळ असलेलं सर्वस्वाचं दान देणारी माणसं जगामध्ये होऊन गेली. यज्ञ करतात, दान देतात, तपस्या करतात, उपवास करतात, ब्रह्मचर्य पाळतात, वेदानुवचन करतात, आणि याच्यातून काय एतम विविदिशंती, या देवाला जाण्याची इच्छा करतात. मला सांगायचं काय होतं, अध्यात्मशास्त्राचा विचार ऐकल्यानेच आपल्याला केवळ ज्ञान होणार आहे असं नाही. ही बाकीची साधने आहेतच की, मग शास्त्राने सांगितलीच की नाही असं नाही. हा विचार करता येत नाही. त्याचं कारण काय, आपल्याला मोक्ष प्राप्त होण्याकरता ज्ञानच लागतं असा शास्त्राचा सिद्धांत आहे. ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष, मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आण, ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. मोक्षाचा प्रसाद तुम्हाला पदरात पाडून घ्यायचा असला तर त्याच्याकरता ज्ञानच पाहिजे. ते अध्यात्मशास्त्राचं ज्ञानच पाहिजे, आत्मतत्वाचंच ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जर तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नसेल तर मग ही बाकीची साधनं कशा करता. त्या बाकीच्या साधनाचा उपयोग चित्तशुद्धीद्वारा हे ज्ञान देणारी साधनं आहेत. आपण वेदाभ्यास करा, चित्तशुद्ध होईल. यज्ञ करा, चित्तशुद्ध होईल. पण हे सगळं निष्काम करा, तेव्हा चित्तशुद्ध होतं. सकाम केलं की त्या त्या कर्माचं जे फळ आहे तेवढंच पदरात पडतं. चित्तशुद्धी करता त्या कर्माचा काही उपयोग होत नाही. म्हणून त्या रंगनाथ स्वामी निगडीकराचं एक वचन आहे, त्याने असं वर्णन केलंय, अगणित घडली ही सांग विद्युक्त कर्मे, शतमख जरी झाले मोहिले ते सकामे, परी हरिपद प्राप्ती लागी जे आढळे ना, तरी मग तितुकेही कर्म ते का जळे ना. त्या कर्माला आग लागू म्हणतात. अगणित घडली ही सांग विद्युक्त कर्मे, विधीनं सांगितल्याप्रमाणे सगळीच्या सगळी कर्म अगणित घडली. शेकडो यज्ञ झाले, सगळं केलं कर्म, मोहिले ते सकामे, सकाम भावनेनं ते सगळंच्या सगळं दूषित होऊन गेलं. हरिपद प्राप्ती लागी जे आढळे ना, भगवंताच्या चरण दर्शना करता म्हणून त्याच्यातलं एकही कर्म जर दिसत नसेल तर ते शेकडो यज्ञाच्या रूपाचं कर्म, अगणित विधियुक्त घडलेली कर्म, सगळ्या कर्माला आग लागू. याचा अर्थ काय झाला, ही सगळी कर्म करायची पण निष्काम भावाने. कशा करता, चित्तशुद्धी करता. ही सगळी कर्म घडली की चित्तशुद्धी होते, आणि चित्तशुद्धी झाली की देवाच्या दर्शनाचा अधिकार येतो. मग अध्यात्मशास्त्राचा विचार केला, ज्ञान होतं. म्हणून आपल्याकडे प्रवास कसा सांगितलाय, जीवाला ब्रह्मज्ञान संपन्न होऊन मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता प्रवास कसा आहे. दुःख घालवायचंय, सुख मिळवायचंय. दुःख कायमचं घालवायचंय, परमानंद मिळवायचा आहे. नुसतं सुख मिळवायचं नाही, परमानंद मिळवायचा आहे.
नुसतं दुःख घालवायचं नाही, कायमचं घालवायचं म्हणजे मोक्ष मिळवायचा आहे. त्या मोक्षाकरता काय लागतं? अध्यात्मशास्त्राचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान. आणि आत्म्याच्या ज्ञानाकरता काय करावं लागतं? मग प्रवास सांगितला. जीवाच्या अंतःकरणामध्ये 3 दोष असतात: मल, विक्षेप, आवरण. मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना. सहज पाप करून जातो माणूस. पाप करण्याची वासना सहज असते. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ती वासना सहज आहे. आपल्याला त्या पापाचा विचार नसतानाही पाप घडून जातं. मी साधं उदाहरण सांगतो आपल्याला. आपण इथं प्रवचनाला बसलो आता, पाप करायची इच्छा आहे का? हिंसा करावी असं एकाच्या तरी मनात आहे का? इथं बसल्या बसल्या तरी नाही ना. पण समजा तुमच्या अंगावर एक मोठा डास बसला, जोरात चावला, तर चक्कन असा हात मारता की नाही? त्याला सांगा मला. नाही का? हो काय? सांगा ना मला. पाप करायची इच्छा नाही तरी सहज जे पाप घडून जातं त्याचं कारण काय? अंतःकरणात असलेली पापाची वासना तिथे आडवी येते. निदान त्याला उडवता तरी की नाही, त्या डासाला नाही जरी मारलं तरी त्याला उडवायचा प्रयत्न म्हणजे काय? त्याच्या अन्नावरून त्याला उठवणंच आहे ना, पापच आहे ना. ते तसं तुम्ही करू नका असं सांगायचा मलाही अधिकार नाही, कारण मी ते करीत राहतो. हे काय आहे? अंतःकरणात असलेल्या मलाचं लक्षण आहे. मलदोष जावा याच्याकरता काय? आत्ता सांगितलेली सगळी कर्म निष्काम भावाने करा. पुढे सांगितलं विक्षेप दोष अंतःकरणात. विक्षेप म्हणजे अंतःकरणाची चंचलता. मन किती चंचल आहे सांगता येतच नाही. आत्ता इथं तर आत्ता वैकुंठातही जायला तयार आहे. कुठं जातं, कुठं अतिचंचल. ते एका सुभाषितकारानं म या अक्षरापासून ज्यांची नावं सुरू होतात असे 10 पदार्थ सांगितले चंचल. त्याच्यात पहिला क्रमांक मनाचा. मनो, मधुकरो, मेघो, मानिनी, मदनो, मरुत, मा, मदो, मरकटो, मीनो, मकारादश चंचला. मग पासूनच सगळ्याचे नाव आहे. पहिला आहे मन, चंचल. मधुकर, भुंगा, चंचल. आत्ता इथं आहे, या फुलावर बसला, किती सुंदर दिसायला लागला म्हणून बोलावून आणून कोणा मित्राला दाखवायचं म्हणलं तर लगेच इथून उडालेलं असतं. मेघ हा आकाशात आलेली मेघ, चंचल. मानिनी, स्त्रीचा स्वभाव, चंचल. मदनहा, कामविका, चंचल. मरुत, वायू, चंचल. मा, लक्ष्मी, चंचल. आज एखाद्याच्याकडे लक्ष्मी आहे म्हणजे उद्या असेलच असं सांगता येत नाही. आजचा श्रीमंत उद्या विकारी होऊ शकतो. करोडपती कवडीपती व्हायला वेळ लागत नाही. कवडीपती असलेला करोडपती व्हायलाही वेळ लागत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, हत्तीच्या अंबारीत बसून फिरणारा उद्या उलटी अंबारी घेऊन भिक्षा मागायला निघतो. उलटी अंबारी म्हणजे मधुकरीचं ते कापड असतं ना, भिक्षा मागायला निघालेलं कापड असतं ना, ते अंबारी उलटी केल्यावर जसं दिसतं तसंच दिसतं ते. आज सुलटी अंबारी आहे, उद्या उलटी अंबारी. आज उलटी अंबारी आहे, उद्या सुलटी अंबारी. म्हणजे लक्ष्मी कधी स्थिर आहे सांगता येत नाही. कधीच नाही, कोणाच्याकडेच ती स्थिर नाही. मदहा, अंतःकरणात निर्माण होणारी मदोन्मत्तता. अहंकार, चंचल. काय घात करील सांगता येत नाही, किती वेळात करील सांगता येत नाही. मा, मदो, मरकटो, माकड, अतिचंचल. मीनहा, पाण्यात राहणारा मासा, अतिचंचल. हे 10 पदार्थ जे चंचल आहेत ह्या सगळ्याची नावं म अक्षरापासून आहेत. आणि त्याच्यातलं पहिलं कोण? मना. सगळ्यात चंचल ते आहे. आणि हा मनाचा जो चंचल स्वभाव आहे याला शास्त्रकारांनी विक्षेप दोष म्हणलं. हा विक्षेप दोष शांत झाला पाहिजे, शांत व्हावा. काय करावं? ऐकाग्र्यार्थम उपासना. शास्त्र त्याच्याकरता सांगतं की बाबा कर्म आणि चित्तशुद्धीर्थम, मलदोष घालवण्याकरता निष्काम कर्म करा. मग अंतःकरण एकाग्र होण्याकरता, ते मन एकाग्र होण्याकरता त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर उपासना करा, निष्काम उपासना करा. उपासना करतो आपण, नाही असं नाही, पण निष्काम करत नाही. आपली उपासना निष्काम असते. अरे एक साधी सत्यनारायणाची पूजा केली तर संकल्पामध्ये 1000 गोष्टी मागून घेतो आपण त्या देवाच्या जवळ. काय दिलेलं असतं आणि काय मागितलेलं असतं? काही नाही. देवाला काय द्यायचं? जुने कीर्तनकार सांगतात विनोदात, 2 सडलेली विड्याची पानं, एक कुजलेली सुपारी. ती म्हणजे अशी सुपारी असते म्हणे ती कुजलेली की ती खाल्ल्याबरोबर भटजीला जुलाब झाला पाहिजे म्हणे. ती बाजारात जा की सुपारी घ्यायला जा ना तुम्ही. सुपारी घ्यायला गेल्याबरोबर तो दुकानदार तुम्हाला विचारतो खायची पाहिजे का पूजेची पाहिजे. त्याने पाठवून गेलेलं असतं. हे खट्याळे सगळे विचार.
2 सडलेली विड्याची पानं, एक कुचकी सुपारी आणि एक दोन्ही बाजूने गुळगुळीत झालेला, बाजारात कुठेही चालणार नाही असा पैसा, तिथे देवाला समर्पण. ते आणि मागायचं काय? माझं कल्याण अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य. अरे अरे प्राप्त लक्ष्मी संरक्षणार्थम. हा, अप्राप्त प्राप्ती प्राप्त संरक्षण. पुन्हा अजून एवढं सगळं मागायचं. म्हणजे माझं कल्याण पाहिजे, माझं एकट्याचं नाही, कुटुंबाचं नाही, परिवाराचं. आणि परिवाराच्या पुढं 2 पायाच्या सगळ्या माणसाचंच नाही, चतुष्पद 4 पायाच्या जनावरांचे कल्याण. आता 4 पायाच्या 4 व्हीलरचं म्हणावं लागेल. एवढंच 4 पायाच्या जनावरांचं म्हणण्यापेक्षा 4 व्हीलरचे कल्याण करा देवा म्हणावं लागेल. म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे होऊ देऊ नका. किंवा गाडीचं नुकसान फार जर झालं तर पुन्हा पैसे घालवावे लागू नाही देवा, हे द्या. पण काय हे एवढं सगळं मागायचं, द्यायचं काय? एक गुळगुळीत पैसा. सकाम काही आपली निष्कामता कोणत्याच उपासनेमध्ये नाही बघा. सगळी उपासना निष्काम झाली तेव्हा चित्तशुद्धी होती, चित्ताला स्थिरता येते. म्हणजे गुरुजी सांगायचे आपल्याला जाऊ द्या, श्रीकृष्णाला सकाम उपासना करावी लागली, निष्काम उपासना त्यांना नाही करता आली नाही. कशी? उदाहरण ते सांगायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ज्या 16,108 राण्या होत्या ना, प्रत्येक राणीच्या बद्दल असं वर्णन आहे. प्रत्येकीला 10 मुलं 1 मुलगी होती, एवढी संतती. जांबवतीला संतती नव्हती. जांबवती सतत चिंतेत असायची, मला मूलबाळ नाही. आणि ते मला मूल नाही याच्यापेक्षा सवतीला आहे मला नाही याचं दुःख जास्त. काय करा? अनेक उपाय चालू होते. एका दिवशी काय झालं, नारद द्वारकेत आले. द्वारकेत आलेले नारद नेमके नारद त्यांनी विचार केला, आता हे 16,108 घरात कुठं जावं. नारदासारखे जे चतुर लोक असतात त्यांना बरोबर भोळ्या माणसाच्या घरी जाण्याचीच इच्छा होते. तिथे गेले, ह्या जांबवतीच्या घरी गेले. भोळी बिचारी तिच्या घरी आली. तिला स्वागत केलं, बसवलं, पूजा वगैरे झाली. नारदाने तिच्याकडे पाहत तिला विचारलं, काय चेहऱ्यावर काय तुझे असे थोडे चिंतेचे भाव दिसतात, काही चिंता? हो म्हणे नारदा. काय चिंता? नारदा, मला मूलबाळ नाही ना. बाकी सगळ्या स्वतीला मुलंबाळ झाली, मला मूलबाळ नाही, चिंता आहे म्हणे नारद. नारद म्हणले, असं कशा करता? सगळ्यांना बाकीच्यांना मुलं आहेत ना, ती तुझीच आहेत ना. काय होतं म्हणे त्याच्यात? काय होतं? शास्त्र तरी असं सांगतं, एका कुटुंबात असलेल्या 4-5 भावापैकी एका भावाला जरी संतती असली तरी 5ही भाव सपुत्र होतात, भाऊ सपुत्र ठरतात, एकही निपुत्रिक ठरत नाही. हे भावाचं जर असेल तरी एका नवऱ्याच्या बायका सगळ्या, त्यांना सगळ्यांना संतती आहे, मग तुला नाही असं कसं होईल? पण जांबवती म्हणते, नाही नारदा, तेवढी चिंता आहे मनाला, मला मुलं असलं पाहिजे. होईल का? नारदा कृपा करा, काही सांगा, काही सांगा, साधन सांगाल ते करते, पण मूल झालं पाहिजे. नारद म्हणले, आहे साधन आहे, करता येईल, सांगा तरी. नारदा, नाही ते साधन आहे म्हणे, पण ते तू करायचं नाही, तुझ्या नवऱ्याने करायचं. आता इथं थोडं बऱ्याच वेळेला घोडा अडत बरं का. तू नाही, तुझ्या नवऱ्याने म्हणलं की ते ऐकायचे नाहीत, असंच उत्तर बहुतेक वेळेला असतं. पण जांबवतीनं सांगितलं, सांगा तरी नारदा, मी प्रयत्न करते. त्यांना सांगून बघते, काही हरकत नाही, ते करतील एखाद्या वेळेला. सांगून तरी ठेवा, आज ना उद्या करतील, विनंती मान्य करायला वेळ लावतील, एवढंच. पण सांगा ना नारदा. नारद म्हणाले, ठीक आहे सांगतो. उपासना करायची. कोणाची? शंकराची. काय उपासनेचं स्वरूप? 4 महिने रोज भगवान शंकराला 1000 कमळदळ समर्पण करायचे. चातुर्मास्यामध्ये ही उपासना करायची. आषाढी एकादशीला सुरुवात होईल, कार्तिकी पौर्णिमेला उपासना संपेल. 4 महिने रोज सहस्र कमलदळ भगवान शंकराला समर्पण करणे, एवढं उपासनेचं स्वरूप आहे. कर. ठीक आहे म्हणा. करायला तयार झाली. नारद निघून गेले आणि जांबवतीनं विचार केला, तर नवऱ्याला विनंती करायची तर कशी करा? संध्याकाळी जेवण खाण झालं, देवाच्या अंतरणावर पडले, जांबवती पाय दाबायला गेली. पाय दाबता हळूच विषय काढला. देवा म्हणे, माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? देव म्हणले, नसायला काय झालं, म्हणूनच तुझ्याकडे आलं ना. लक्ष आहे? मग ठीक आहे म्हणे देवा, पण माझ्याकडे लक्ष नीट आहे ना तुमचं? कशा करता विचारतेस म्हणे. नाही, मला मूल नाही, माहिती आहे ना तुम्हाला. देव म्हणले, जगात कोणाला मूल आहे नाही मला माहिती असतं, बायकोला आहे की नाही हे कसं का माहिती नाही म्हणे. मला माहिती आहे. मग तेव्हा मला मूल व्हावं असं तुम्हाला वाटतं की नाही? वाटतं म्हणे. मग त्याच्याकरता काही उपाय? देव म्हणाले, चालूच आहे म्हणे विचारणं माझं कोणाकोणाला.
कोणी चांगला वैद्य म्हणलं की त्याला विचारतो, कोणी चांगला जाणकार म्हणलं की त्याला मंत्रतंत्र विचारतो, दोन्ही गंडे सगळं करत राहतो. अजून यश येईना त्याला मी काय करू. आता हे त्यांना असं यश येत नाही असं होईल का हो? पण ते म्हणतात मात्र असं समाधानाकरता बोलावं लागतं. ते बोलत राहिले. त्यामुळे ते म्हणले देवा पण मला एक उपाय कळालाय म्हणे. चांगलंय म्हणे, काही हरकत नाही, कर मग. नाही देवा तुम्ही करावं लागणार. मी करीन. कोणी सांगितला? नारदाने सांगितलं. नारद म्हणले की यांना दस्त झालं. काय कळी लावली असेल ते सांगता येत नाही. काय सांगावं? उपासना करायला सांगितलं. कोणाची? लगेच देवाने विचारलं कोणाची? भगवान शंकराची. मग थोडं बरं वाटलं. कारण बायकोच्या मनात भरवून नारदाने मला म्हसोबाची उपासना करायला सांगितली तरी करावी लागेल वाटलं देवाला. मग काय करा? शंकराचे. हा बरं ठीक आहे. काय उपासनेचं स्वरूप? चातुर्मास्यात दररोज भगवान शंकराला 1000 कमळदळ समर्पण करायचे. ठीक आहे म्हणे. देव म्हणाले करू आपण ही उपासना, मी करायला तयार आहे ही सगळी साधना, पण ती कमळ आणणे, मोजून ठेवणे, स्वच्छ करून ठेवणे सगळी जबाबदारी तुझी. जांबवती म्हणले ते सगळं करते, पूजा तुम्ही करायची. करीन म्हणे. रोज जांबवतीनं कमळदळ आणावीत, मोजून ठेवावेत, देवानी पूजेला बसावं. पूजा करता करता ते 1000 कमळदळ देवाला समर्पण करावेत. सगळी पूजा नैवेद्य वगैरे झाला की प्रसाद ग्रहण करून देव दरबारात जायचे. 4 महिने उपासना होत आली. कार्तिकी पौर्णिमेचा दिवस उजाडला. त्या दिवशी देव पूजेला बसले. शेवटच्या दिवसाची पूजा. देव कमळदळ समर्पण करायला लागले. 999 कमळ झाली. 1 कमळ कमी पडलं. लोक विचारतात एकच कसं कमी पडलं, शेवटच्या दिवशीच कसं कमी पडलं? त्याला उत्तर नसतं. इतिहासामध्ये हे असं कसं घडलं विचारायचं नसतं. इतिहास आहे, घडलेलं हे असं आहे, असं आहे. त्याला काय उत्तर असतं? काय उत्तर नसतं. शिवाजी महाराज आणि अफजल खान त्यांच्या देहाचा आकृतीचा विचार करा ना. अफजल खान एवढा देप्पाड, शिवाजी महाराज एवढे लहान, असं कसं फाडलं असेल? अरे फाडलं एवढंच करे. कसं फाडलं असेल याला उत्तर आहे का काही आपल्याकडं? काही नाही. इतिहासामध्ये हे असं कसं घडलं तर का काही चालत नसतो. ते जसं झालं तसंच्या तसं सांगितलं जातं, ते मानलं पाहिजे. झालं. 999 कमळ झाले. 1 कमळ कमी पडलं. शंकराचं असं आहे, शंकराच्या पूजेत विलंब चालत नाही, मध्ये थांबता येत नाही. स्नान झालं, गंधफुल समर्पण त्यांना झालं, बेलबद्दल समर्पण केलं की लग्य नैवेद्य पाहिजे. असे शंकर बरेच आहेत जगात. स्नान झालं की खायला पाहिजे. पण ते शंकर खरे शंकर आहे ते एवढं मात्र वेगळं आहे. त्यांना मात्र स्नान झाल्याबरोबर नैवेद्याला विलंब चालत नाही. आता कशी परिस्थिती आहे? आज शेवटचा दिवस. 1 कमळ कमी पडलंय. 999 झाली आहेत, 1 कमी आहे. समर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. नैवेद्याला वेळ चालत नाही. जांबवत श्रीकृष्णाला पूजेला ते स्वतः बसलेले असल्यामुळे बोलता येत नाही. बरं बोलून जरी सांगितलं तरी एवढ्या वेळात सरोवरावर जाऊन कमळ आणायचं आणि ते समर्पण करायचं, नैवेद्याला वेळ व्हायचा, काहीच सुसंगत होत नाही. मग काय करा? श्रीकृष्णाने विचार केला, माझ्या अवयवांना लोक कमळ म्हणतात. नेत्र कमळ, चरण कमळ, हस्त कमळ, शिर कमळ, मुख कमळ म्हणतात ना. एक नेत्र कमळ समर्पण करून 1000ची संख्या पूर्ण करू म्हणे. पुष्पदंताने तो विचार सांगितला त्यांच्या महिम्न स्तोत्रामध्ये. हरिस्ते सहस्रम कमलबलिमाधाय पदयोः यत एक ऊने तस्मिन् निजम उदहरत नेत्र कमलम. 1 ऊने, 1 कमी पडला असताना भगवान श्रीकृष्णाने काय केलं? निजम नेत्र कमलम उदहरत. आपला 1 डोळा काढला श्रीकृष्णाने, समर्पण केला शंकराला. 1000ची संख्या पूर्ण झाली. देव प्रगट झाले. प्रगट झालेल्या देवाने विचारलं देवाला, श्रीकृष्णाला, एवढी साधना देवा, कठोर साधना माझ्याकरता कशा करता केली? माझ्या प्रसन्नतेकरता ही साधना केली म्हणतात. काय कारण आहे देवा? अरे मला हाक मारली असते, मागितलं असतं तरी देऊन टाकलं असतं ना. कशा करता देवा? देवाने सांगितलं ते आपल्याला माहित नाही, ते जांबवतीला विचारा. जांबवती लगेच तयारच होती, कंबर बांधूनच तयार होती. तिनं सांगितलं मला मुलगा पाहिजे. देवाने आशीर्वाद दिला. शंकराच्या कृपेनं झाला म्हणून त्याचं नाव सांब ठेवलं. सांबो जांबवती सुतः. आहे की नाही? ही कथा आहे. या कथेत काय सांगायचं आपल्याला? चिंतन काय आहे? श्रीकृष्णाने शंकराची जी उपासना केली ती श्रीकृष्णाला तरी शंकराची उपासना करताना निष्काम भावानं करता आली का? नाही. बायकोच्या आग्रह करता का होईना पण त्या उपासनेत श्रीकृष्णालाही सकामता आणावी लागली. याचा अर्थ काय? उपासनेतली सकामता घालवणे
आणि उपासना निष्काम भावानं करणे होणे ही गोष्ट अतिशय कठीण आहे, पण ती झाली पाहिजे तेव्हा चित्ताला स्थिरता येते, नाहीतर चित्त धावतच राहतं. चित्ताचा मलदोष गेला पाहिजे निष्काम कर्माने, चित्ताचा विक्षेप दोष गेला पाहिजे निष्काम उपासना करून तो घालवायचा. आणि मग शेवटी एक आवरण नावाचा दोष राहतो. तो आवरण नावाचा दोष घालवण्याकरता काय करा, आवरण म्हणजे मी आत्मरूप असताना, मी ब्रह्मरूप असताना माझी ब्रह्मरूपता मला दिसत नाही, कारण ती ब्रह्मरूपता आवृत झाली, झाकली गेली. मग झाकली गेलेली ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त करून घ्यायची ना, मग त्याच्याकरता काय करा, आवरण दोषाच्या नाशासाठी प्रयत्न करा. तो कोणता, मग त्याच्याकरता मग आपल्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुता ही 4 साधनं आपल्या अंगी बांधवावी लागतात. विवेक, पहिल्यांदा विवेक सांगितला. विवेक म्हणजे पृथक्करण, विवेचन, वेगळं वेगळं करण्याची शक्ती. 2 वस्तू मिसळून आपल्या समोर आल्याच्या नंतर त्याच्यातलं एक चांगलं आणि एक वाईट ते वेगळं करता आलं पाहिजे ना, वेगळं करता आलं पाहिजे. आपल्या घरी आता हे निघालं चांगलं, ते सगळं स्वच्छ करून मिळतं धान्य, पण जुन्या काळामध्ये सगळं धान्य घरी आल्याच्या नंतर ते निवडावं लागायचं की नाही. तांदूळ घरी येतात, ते कसे येतात हो, तांदूळ म्हणून आणला जातो, पण तो तांदूळ म्हणून आणलेला तांदूळ जर केवळ तांदूळ असता तर बाईला निवडायची गरज होती का, निवडायची गरज होती ना पूर्वी, अजूनही असते, नाही म्हणायचं खायचं एवढंच असतं, बाकी काही नाही. निवडायची गरज असतेच. ते खडे मिसळल्याच्या शिवाय व्यापाऱ्याला द्यावंच वाटत नाही आपल्याला. तांदूळ देताना त्याच्यात खडे मिसळूनच देतात. आपण तांदूळ म्हणून आणतो, पण ते तांदूळच असतात का, नाही, तांदूळ व खडे. मग काय करा, वेगळं करता आलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. मागं सांगितलं असतं, आम्ही एकदा एक कार्यक्रमाकरता 100 क्विंटल तांदूळ घेतला होता. ते निवडावं लागलं. निवडून जे खडे निघाले ते 2 पोते भरले, 2 पोते, 2 क्विंटल. मग ते व्यापाऱ्याला बोलवून दाखवले, बघा तुमचे तांदूळ, हे 98 क्विंटल तांदूळ आहेत आणि 2 क्विंटल खडे. त्याला सांगितलं पुन्हा घ्यायचं काम पडलं तर तांदूळ खडे द्या, पण वेगळे वेगळे द्या, म्हणजे निवडायचे श्रम तरी वाचतील. तसं कोणी करत नाही. पण ते मिसळून देणारे, ते विवेकी का अविवेकी ते सोडून द्या, पण ते मिसळून आपल्या समोर आल्याच्या नंतर त्या मिश्रणातून चांगलं काय आणि वाईट काय हे वेगळं करता येणं, याला म्हणतात विवेक. आत्मा काय, अनात्मा काय, खरं काय, खोटं काय, चित काय, जड काय, आनंद काय, दुःख काय, पवित्र काय, अपवित्र काय, सगळं वेगळं करता आलं पाहिजे. पवित्र अपवित्राचं मिश्रण आपल्या समोर येतं, नाव त्याला पवित्र येतं. सुख दुःखाचं मिश्रण आपल्या समोर येतं, त्याला नाव सुख येतं. हे सगळं वेगळं करता आलं पाहिजे. हंसाला ती दृष्टी असते म्हणे, पा दूध आणि पाणी मिसळून ठेवल्याच्या नंतर हंस काय करतो, चाचूचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. आपल्या चाचूची पकड, चोंचीची पकड घेऊन जातो तो, आणि त्याच्यातलं दूध तेवढं काढून घेतो आणि पाणी टाकून देतो तिथं. राजहंसाची क्षमता आहे, सगळ्याची नाही, सगळ्याची नाही. म्हणजे विवेकाची दृष्टी काही लोकांनाच असते, सर्वांना नाही. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता तिजे सविचार राजहंस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परमार्थामध्ये हंस पदवीला प्राप्त झालेले महात्मेच असे असतात, ते अनात्म्याचं पाणी टाकून आत्म्याचं दूध पिऊन टाकतात. म्हणजे विवेकाची बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. विवेकाच्या नंतर आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतचे सगळे पदार्थ नको वाटले पाहिजे, नको वाटावे, सगळं नको वाटावं. सगळं जगातलं काही मला नकोच आहे. सामान्य भोग, तुच्छ भोगाच्या बद्दल मनुष्याला त्यागाची भावना होईल, पण दिव्य भोगाबद्दल होत नाही. काही लोकांना कसं असतं, इहलोकातलं नको असतं पण परलोकातलं पाहिजे. काही लोकांना कसं असतं, परलोकातलं नको पण इहलोकातलं. ते कोणाला माहिती आहे परलोकातलं, इथं भोगून घ्या पाहिजे. इहलोकातलं पाहिजे, काही लोकांना परलोकातलं पाहिजे, काही लोकांना दोन्ही पाहिजे. पण वैराग्यवान महात्मा कसा असतो, हे नको ते नको, काहीच नको. का नको, सगळं दुःख देणारे त्याला कळालेलं असतं, म्हणून भोगाच्या विषयी त्यागाची भावना त्याच्या अंतःकरणात असते. सगळे भोग नको म्हणतो, हे वैराग्य, हे वैराग्य लागतं. त्याच्यानंतर शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान. या 6 साधनाचा गठ्ठा याला शमादी षटक म्हणतात. आणि तीव्र मुमुक्षुता, कधी एकदा मी या संसार बंधनातून मोकळा होईन असं वाटणं, एवढी साधन सामग्री जमा व्हावी
तेव्हा तो शिष्य ठरतो. आणि शिष्य ठरल्याच्या नंतर मग योग्य गुरुकडं, म्हणजे गुरु कोण ते आपण सुरुवातीला पाहिले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, त्यांना शब्दशक्ती असावी, ब्रह्मनिष्ठता असावी, ब्रह्मसाक्षात्कार संपन्न ते असावेत. त्यांच्याकडं ज्याचा मददोष गेला, ज्याचा विक्षेप गेला आणि आवरण एक राहिले, त्या आवरण नाशाकरता म्हणून जो साधन चतुष्टय संपन्न होऊन गुरुकडे गेला तो शिष्य, आणि ते त्याचे गुरु. त्या गुरुकडे गेल्यानंतर गुरुने मार्गदर्शन करावं. कशाचं? आत्मदर्शनाचं मार्गदर्शन. आत्मावारे द्रष्टव्यः, श्रोतव्यः, मंतव्यः, निदिध्यासितव्यः. आत्मदर्शन घेण्याकरता आत्म्याच्या संबंधाने श्रवण कर, मनन कर, निदिध्यास कर, हे गुरुने त्याला शिकवलं पाहिजे. आणि हे शिकल्याच्या नंतर त्याला ब्रह्मसाक्षात्कार जो होतो, त्या ब्रह्मसाक्षात्काराच्या योगानं त्याचं दुःख संपूर्णपणे जातं आणि त्याला परमानंद प्राप्त होतो. मिळवायचं काय आहे? दुःखाचा नाश, परमानंदाची प्राप्ती. कोणाला मिळवायची आहे? जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याला. आणि कोण देणार आहे? जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असलेला सद्गुरू आहे तो देणार आहे. आपण काय पाहायला लागलो इथं? ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेचा विचार करायचा आहे आपल्याला. मग या गुरु परंपरेचा विचार करत असताना, गुरु शिष्याची प्रत्येक जोडी पाहत असताना आपल्याला प्रत्येक गुरुच्या ठिकाणी श्रोत्रियता ब्रह्मनिष्ठा जशी पाहता येते, तसा प्रत्येक शिष्य त्या गुरुकडे जाताना तो शिष्य असतो, पण त्याच्या शिष्याचा तो गुरु होतो. तो गुरु झाला की तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. आणि तो शिष्य असताना साधन चतुष्टय संपन्न, विवेक, वैराग्य, शमारिषट संपत्ती, मुमुक्षुता सगळं त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि अशा योग्यतेच्या गुरु शिष्याच्या या सगळ्या जोड्या आहेत याचा विचार करायचा आहे.